सकाळी ना 6:45 वाजताच माझा डोळा उघडला आणि मी खिडकी उघडून बघितलं तर ना जवळजवळ सगळीकडेच धुकं होतं. पण नाही, हे सगळं धुकं नाहीये. इकडे ना आग लावलीये, त्याचा धूर पण आहे याच्यामध्ये थोडासा. आणि एवढ्या सकाळीच आहे ना चेरी दारामध्ये बसून आहे ना म्हणतीये दार उघड. कशी म्याव म्याव करतीये तुम्ही स्वतःच बघू शकता. पण हिला आता ना बाहेर नाही सोडू शकत. तर दीदीने पोहे बनवलेले, तर आम्ही मस्त चहा पोह्यांचा नाश्ता केला आणि तोपर्यंत आहे ना चेरी जाऊन तिच्या जागेवरती जाऊन झोपली सुद्धा. कशी जीभ काढून झोपलीये बघा. तर हिला थोडासा आहे ना जाऊन लाड केला आणि मी ना आता माझा हात काढला ना तर ही लगेच माझ्या हातासाठी पुढे वळली. आता ना दुपार झालेलीच, तर आम्ही दुपारी जेवणामध्ये ना मस्त शेवभाजी आणि भाकरी खाल्ली आणि मग ना मी जाऊन झोपलेली. 4 वाजेपासून आहे ना मला थंडी वाजत होती, तर मी 4 वाजताच गोळी खाल्लीये तापाची. पण आता आहे ना जवळजवळ 7 वाजून गेलेत आणि ना मला अजून सुद्धा 100.2 फीवर आहे. म्हणून मी विचार केला की आता आहे ना झोपून काय फायदा नाहीये, तर मी उठले आणि हा लगेच आला माझ्या पायांना फेऱ्या मारतोय आणि म्हणतोय की मला लाड कर. मग ना आम्ही जाऊन बेडरूम मध्ये बसलो मस्त चहा प्यायला. आणि दीदी आहे ना जेव्हा भाजी चिरत होती ना तेव्हा ही रोजी येऊन ती तिला कशा पप्प्या देतीये बघा. तिथे ती पप्प्या देते आणि इथे हा ना माझा हात चावायला बघतोय आणि ना मी ह्याला माझा हात चावून नाही दिलाय म्हणून आहे ना हा माझ्या पायांच्या मध्ये येऊन बसलाय. हा ना सेम टू सेम माझ्यासारखाच बसलाय आणि ह्याला वाटलं की आता मी हिला सतवतोय, पण नाही, मीच याला जास्त सतवलंय. हा 2 मिनिटांनंतरून स्वतःच उठून गेलाय. आता आहे ना 9 वाजता जाऊन कुठे माझा ताप उतरलाय आणि त्यामुळे मला इतका घाम येतोय ना की मी प्रत्येक घासानंतरून आहे ना सारखा सारखा माझा घाम पुसतीये यार. माझी आजारी कथा अशीच चालू राहील, पण आपण ना उद्या भेटूयात.